नमस्कार. NCISMच्या अगततंत्राच्या सिलेबस कॉपीनुसार गर विष व दूषिविष व विष उपद्रव हे 2 पॉईंट्स मिळून 12 मार्क दिलेले आहेत. त्यापैकी आज आपण गरविष दूषिविष पाहणार आहोत. यावर MCQ, SCQ, LEQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर दूषिविष, दूषी शब्द दुष धातूला नीच आणि इन प्रत्यय लागून तयार होतो. दूषी शब्दाचा अर्थ होतो डोळ्यातील कचरा, जे शरीरात जाऊन अव्यक्त स्वरूपात पडून राहतो व जीर्ण होतो. नंतर सहयोगी कारणामुळे प्रेरित होऊन धातूंना दूषित करून रोग उत्पन्न करून रोग्याचे प्राणहरण करतो, त्यालाच दूषिविष असं म्हणतात. दूषिविषलाच आपण पोल्युटिंग पॉयझन सुद्धा म्हणतो. ते शरीरात जाते, अव्यक्त पडून राहतं, जीर्ण होतो, प्रेरित किंवा उत्तेजित होऊन धातूंना दूषित करतो व शेवटी रोग उत्पन्न करून प्राणहरण करतो. दूषिविष हे जुने असते, स्वभावतःच कमी वीर्य गुण युक्त असते. निरुक्ती, हे विष देश, काल, अन्न आणि दिवसा झोपल्यामुळे धातूंना वारंवार दूषित करीत राहते, म्हणून त्याला दूषिविष असं म्हणतात, असं सुश्रुतांचं मत आहे. वाग्भटांनुसार कारणे सांगितलेत. पूर्वेची हवा, अजीर्ण, शीतता, ढग इत्यादी व डलनांनुसार अतिव्यायाम, मैथून, क्रोध ही दूषिविष उत्पत्तीचे कारणे आहेत. त्याची अव्यक्तता, दूषिविष अल्पवीर्य असल्यामुळे प्राणी तात्काळ मरत नाही, लक्षणे लवकर प्रकट होत नाहीत. त्याचे निदान, प्रतिकूल देश, काल, आहार, विहार, श्रम, मैथून, क्रोध इत्यादी कारणांमुळे मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तेव्हा काय होतं, पूर्वेची हवा, ऊन, शीत, ढग, अजीर्ण, शरीरस्थ, आमविष यामुळे दूषी पुन्हा धातूंना दूषित करते व त्याची लक्षणे उत्पन्न होतात. नेक्स्ट, त्याची पूर्वरूप व लक्षणे. पूर्वरूप, निद्रा, जडत्व, जांभई, संधी शैथिल्य, रोमांच, अंगमर्द ही त्याची पूर्वरूप आहेत. त्याची रूप म्हणजेच लक्षणे, शरीरस्थ रक्ताला दूषित करते, फोड, चट्टे, किटीम व कोट उत्पन्न करते. अजीर्ण, अरोचक, हातापायांवर सूज, वमन, अतिसार, मूर्छा, तृष्णा, उन्माद, अनाह, शुक्रक्षय, विवर्णता, स्वरविकृती व कुष्ठ इत्यादी दूषिविषाची लक्षणे आहेत. ही झाली सामान्य लक्षणे. आता अवयव लक्षणे. आमाशयातील दूषिविष कफ वाताची लक्षणे दिसतात. पक्वाशयातील दूषिविषमध्ये वातपित्ताची लक्षणे दिसतात. थोडक्यात, ज्या धातूत दूषिविष स्थित असेल त्याची विकृती उत्पन्न होते. साध्यता, आत्मसंयमी पुरुष व नवीन रोग असेल तर हा व्याधी साध्य आहे. 1 वर्ष जुना रोग असेल तर याप्य व क्षीण व अहितसेवी पुरुष असेल तर व्याधी असाध्य आहे. दूषिविषाची चिकित्सा, व्यक्तीला चांगल्या प्रकारे स्वेदन देऊन वमनद्वारा शोधन करावे. शरीर शुद्ध झाल्यावर दूषिविषारी अगद नियमित सेवन करावे. पिप्पली, कतरून, जटामांसी, लोद्र, केवटी, सुवर्चिका, इलायची, मधासह सेवन करावे. यातील शेवटचा भाग म्हणजे उपद्रवाची चिकित्सा. तुत्तभस्म, गंधक रसायन, कल्याणक घृत लाभदायक आहेत. कोष्ठशोधनासाठी 375 mg ते 750 mg तुत्तभस्म घ्यावे. पोळीला लावून रोग्याला द्यावे. नंतर 50 ते 100 ग्रॅम तूप पाजावे. 2 तासांनी शौच होते. पुन्हा 50 ग्रॅम तूप द्यावे. असे तोपर्यंत करायचे जोपर्यंत शौच वाटे नुसते तूप पडत नाही. यामुळे शरीर निर्मळ व शांत होते. इतर चिकित्सेमध्ये सुवर्णभस्म, माक्षिक भस्म, पुकराज भस्म, प्रवाळपिष्टी व प्रवाळ पंचामृत सेवन करावे. तर हे होतं दूषिविष आणि ह्याच्या तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गरविष पाहूयात. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.